कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीबरोबरच कॉलेजमध्ये सर्व मुलामुलींची एक्झाम सुरू झालेली असते. एक्झामचे फॉर्म भरण्यासाठी सगळेजण लाईनला उभे असतात. जे लोक सवलतीमध्ये शिकत असतात, म्हणजे शिष्यवृत्तीमध्ये असतात, त्या लोकांना फी माफ असते. आणि ज्या लोकांना इथे सवलतीमध्ये शिकण्याची परवानगी नाही, कारण त्यांची परिस्थिती चांगली आहे, त्या लोकांना इथे फी भरावी लागत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, कमळीला धडा शिकवण्यासाठी रागिनी आणि कामिनी या दोघीजणी सवलतीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरू देत नाही आणि त्यांना सांगतात की सगळीच्या सगळी फी भरा, त्याच्यानंतरच तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता, असं रागिनीने सांगत काही विद्यार्थ्यांचे फॉर्म हे फाडून टाकलेले असतात. तेव्हा कमळीच्या लक्षात येतं की मला इथे आता सवलतीमध्ये शिक्षण मिळू नये यासाठी बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. तेव्हा काय होतं प्रेक्षकांनो, इथे आता कमळी येणाऱ्या भागामध्ये केटरिंगचं काम करते. ती आता केटरिंगमध्ये स्वतः वेटरिंगचं काम करते, स्वतः इथे जेवणसुद्धा बनवते आणि आपल्याबरोबर सवलतीमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा सामील करून घेते. आणि ती आता फीचे पैसे जमा करून सगळीच्या सगळी फी आता तिने भरून टाकलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी आता पुढे घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी, शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठी कामिनीने खूप प्रयत्न केलेले असतात. अगदी झी 24 तास याचे आता रिपोर्टर डिबेटसाठी आलेले असतात आणि त्याच्यामध्ये कमळी स्वतःवरती झालेले आरोप हे मान्य करते. पण ते जे आरोप माझ्यावरती करण्यात आलेले आहेत ते आरोप नसून मी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी केलेले ते प्रयत्न होते. तुम्ही माझ्यावरती जे आरोप केलेत, तुम्ही स्वतः आधी किती गुन्हे केलेले आहेत त्याचा पाढा आता कमळीने वाचलेला असतो. जेव्हा अनिका म्हणते ही क्रिमिनल आहे, हिने माझ्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला, हिने हाफ मर्डर केलेला आहे, माझ्या आजी आजोबांना त्रास दिलेला आहे, आमच्या घरातले हिने पैसे चोरलेत, त्या पैशांवरती हिने मज्जा मारली. तेव्हा कमळी म्हणते की मी त्या ठिकाणी फक्त राजन काकांच्या सांगण्यावरून मी तिथे फक्त अन्नपूर्णा आजीचा जीव वाचवण्यासाठी गेले होते आणि मी त्यांचा एकही रुपया वापरलेला नाही आहे. मुलांचे क्लासेस घेऊन, काही मुलांना डान्स शिकवून मी स्वतः पैसे कमावलेले आहेत. त्याच्यामुळे मी कुणाचाही 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही आहे, असं आता कमळीने सांगितलेलं असतं. तिने स्वतःच्या खर्चासाठी अन्नपूर्णा महाजनचा पैसा वापरलेला नाही, हे तिने इथे चालू मुलाखतीमध्ये, त्या डिबेटमध्ये सांगितलेलं असतं. आणि तेव्हा इथे सगळी संपत्ती राजन काकांची आहे ना, मग जर मला प्रॉपर्टीची हाव होती तर राजन काका स्वतःहून मला का घेऊन आले असते अन्नपूर्णा आजी यांना बरं करण्यासाठी? तरीसुद्धा मी गुन्हेगार आहे असं तुम्हाला आणि अन्नपूर्णा आजी यांना वाटत असेल, तरीसुद्धा एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची म्हणजे की त्याचा कॉलेजशी काडी मात्र संबंध नाही. तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आमचा पर्सनल मॅटर आहे आणि त्यामुळे त्याचा कॉलेजशी काही संबंध नसल्यामुळे मला कॉलेजमध्ये शिकवू द्यावं. तरीसुद्धा कामिनी नाही म्हणत असते आणि तेव्हा तिने इथे आता लेटरवरती, रेस्टिगेशन लेटरवरती सही करत असताना तिथे आता अन्नपूर्णा येते. तेव्हा इथे कामिनी म्हणते ह्या लेटरवरती आता अध्यक्षा म्हणून तू सही कर. तेव्हा अन्नपूर्णा ते लेटर फाडून टाकत कामिनीला म्हणते की माझ्याबरोबर ह्या मुलीने काहीही केलं असलं तरी तिने माझं नुकसान केलं असेल, कॉलेजचं नाही. आणि त्यामुळे कॉलेजमधून मी कुणालाही काढणार नाही आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढलेलं आहे त्या सगळ्यांनी कॉलेजमध्ये शिकायचं, कुणाचंही अन्नपूर्णा नुकसान होऊ देणार नाही. कमळीने सुद्धा कॉलेजमध्ये शिकायचं, तिला कुणीही कॉलेजमधून बाहेर काढू शकत नाही, हा माझा निर्णय आहे, असं चालू डिबेटमध्ये सांगत अन्नपूर्णाने सगळ्यांना सांगितलेलं असतं की कुणालाही कॉलेजमधून काढलं जाणार नाही. आणि लेटर फाडून टाकत ती कामिनीच्या तोंडावरती फेकते आणि सरळ तिथून निघून जाते. त्यामुळे इथे आता कॉलेजमध्ये वाजत गाजत पुन्हा एकदा कमळीची एंट्री ही झालेली असते.
तर अशा रीतीने प्रेक्षकांनो कमळीची एंट्री झाल्यानंतर सगळेजण खुश असतात, आनंदात असतात, सर्व मुलांना न्याय मिळालेला असतो. पण आता इथे ढोल ताशांच्या गजरामध्ये कॉलेजमध्ये आता कमळीचं पुन्हा एकदा आगमन झाले, ही गोष्ट अजिबात कामिनीला मान्य नसते. त्यामुळे त्यांनी नवीन खेळी खेळलेली असते. आता इथे परीक्षा जवळ आल्यानंतर उरली-सुरली ॲडमिशन फी आणि परीक्षेची फी ही भरण्याची वेळ आलेली असते आणि तेव्हा परीक्षेचे फॉर्म आता भरले जाणार असतात. तेव्हा जे लोकं सवलतीमध्ये असतात त्यांना ती माफ असते आणि जे लोकं सवलतीमध्ये नसतात त्यांना त्यांची परीक्षा फी भरावी लागणार असते. तेव्हा इथे सवलतीमध्ये उभे राहिलेले सगळे विद्यार्थी असतात. त्याच्यामध्ये एक मुलगी आता रडत येते. तेव्हा इथे कमळी म्हणते, "काय गं वृंदा, काय झालं?" तेव्हा ती म्हणत असते, "अगं बघ ना कमळी, मी सवलतीमध्ये आहे गं, पण रागिनी मॅडम आणि कामिनी मॅडम यांनी सांगितलं की जोपर्यंत मी संपूर्ण फी आता भरत नाही, तोपर्यंत मी परीक्षा देऊ शकणार नाही, असं मला त्यांनी सांगितलं. आता मी काय करू? अचानकपणे एवढी फी मी कशी भरू?" तेव्हा इथे निंगी लगेच म्हणते, "ए कमळे, मला माहिती आहे, हे लोकं मुद्दामून तू परीक्षा फी भरू शकणार नाहीस आणि तुला परीक्षेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी हे नाटक तयार केले आहे, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. मग आता काय करायचं आहे ते तू बघून घे." तेव्हा इथे कमळी म्हणत असते की ठीक आहे, जर तसं असेल तर आपण परीक्षा फी भरायची. तेव्हा इथे अनिका येताना म्हणते, "कशी भरणार गं तू परीक्षा फी? भीक मागणार का? सवलतीमध्ये आहेस ना तू, पण आता सवलत वगैरे काही नाही, सगळ्यांनी फी भरायची. कुणाला इथे सवलत वगैरे अजिबात मिळणार नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा अनिका म्हणते, "तू कसे पैसे भरणार, भीक मागणार का?" कमळी म्हणते, "भीक मागायची गरज नाहीच आहे. या कमळीने आत्तापर्यंत कधी कुणासमोर हात नाही पसरले, यापुढे सुद्धा पसरणार नाही. मला काही येत नाही तुझ्यासारखं असं नाही आहे. नुसती इंग्लिश बोलता आली म्हणजे अंगामध्ये संपूर्ण कलाच आली, असं नसतं अनिका. आता फीस भरायची आहे ना." कमळी कष्ट करणार आणि पैसे उभे करणार. तेव्हा इथे कमळी आता सवलतीमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एका बाजूला बोलावते आणि म्हणत असते की आता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. जी काही आपली परीक्षा फी असेल संपूर्णपणे आपण भरूया. तर कसं काय? तर आपण एक काम करू. आपल्याला लवकरात लवकर पैसे हवे, तर आपण असं काहीतरी काम केलं पाहिजे, ज्याने आपण लवकरात लवकर पैसे मिळवू शकतो. तर इथे आता एका ठिकाणी लग्न असतं पण केटरिंगवाले काही वेळेवरती येत नसतात. तेव्हा आता तिथे माणसं हवी असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मोठं पोस्टर लावण्यात येतं आणि तिथे लिहिलेलं असतं की आम्हाला केटरिंगसाठी काही माणसं हवी आहेत. जर कोणी इच्छुक असेल तर ह्या नंबरवरती फोन करा आणि या. तेव्हा त्या केटरिंगवाल्याचा नंबर आता मिळतो. कमळी म्हणते की आम्ही एवढी एवढी मुलं आहोत, आम्ही तुम्हाला मदत करू. ते म्हणतात की ठीक आहे. ऐन वेळेला केटरिंगवाल्यांनी येण्यासाठी नकार दिला, काहीतरी इमर्जन्सी असेल, पण आपल्याला संध्याकाळपर्यंत इथे आता जेवण रेडी करायचं आहे. संध्याकाळी इथे आता कार्यक्रम आहे, लग्न आहे, हळदी, त्याचबरोबर लग्न, आपल्याला सगळ्याचा स्वयंपाक तयार करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 दिवस मला मदत करावी लागेल. तुम्हाला प्रत्येकाला तुमचा मोबदला मिळेल, तो सुद्धा चांगला. तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसेसुद्धा मिळतील. तेव्हा निंगी, कमळी आणि त्यांच्याबरोबर सवलतीमध्ये असलेले सगळे विद्यार्थी सामील होतात. जेवण बनवण्यापासून ते लोकांना सर्व्ह करण्यापर्यंत, त्यांना ज्यूस देण्यापर्यंत सगळी जबाबदारी आपली आहे. त्यामुळे तुम्ही जर हे सगळं सगळ्यांनी व्यवस्थित केलं तर तुम्हाला पुरेसे पैसे दिले जातील. अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता जणू काही देवानेच कमळीची मदत केलेली असते. तेव्हा इथे जेवणाला मदतसुद्धा कमळी आणि कमळीची टीम करते. त्यानंतर स्वयंपाक रेडी झाल्यानंतर इथे आता तो बुफे तयार केला जातो आणि बुफे तयार केल्यानंतर आता इथे सगळेजण वाढायलासुद्धा उभे राहिलेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो कमळी आपल्या मैत्रिणींना घेऊन केटरिंगचं काम करते. त्याच्यातून त्यांना चांगले पैसे मिळालेले असतात आणि त्या पैशातून आता ते दोघेजणं आणि बाकीचे सगळेजण हे फी भरणार असतात. लग्नाचा कार्यक्रम 3-4 दिवस चालू असल्यामुळे भरगच्च पैसे हे त्यांना मिळालेले असतात. सकाळ ते दुपार कॉलेज आणि नंतरचा संपूर्ण वेळ इथे केटरिंगसाठी दिल्यानंतर
त्यांना इथे केटरिंगवाले काका चांगली मदत करतात आणि ते सुद्धा खुश होतात की तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणे तुमची कामं केली, त्यामुळे तुम्हाला मोबदल्यामध्ये हे पैसे मिळणार. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी इथे केटरिंगचं काम करते ही गोष्ट अन्नपूर्णा आणि राजन बघतात. कारण का, तर त्या लग्नाला अन्नपूर्णा गेलेली असते आणि तिथे आता कमळी आणि त्यांची टीम काम करताना बघितल्यानंतर अन्नपूर्णाला वाईट वाटतं. अन्नपूर्णा म्हणते, हे सगळं काय आहे राजन, जाऊन जरा विचार तिला. तेव्हा इथे राजन काका जातात आणि म्हणतात, कमळी तुम्ही इथे काय करताय सगळेजण. तेव्हा निंगी म्हणते की राजन काका, ती कडू आजी, कामिनी आजी आणि रागिनी मॅडम यांनी सवलतीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही पैसे इथे ठेवायचे आणि मगच परीक्षा द्यायची, तरच तुमचे फॉर्म भरले जातील, नाहीतर नाही. म्हणून आम्ही परीक्षेचे फी देण्यासाठी इथे आता उभे आहोत काम करण्यासाठी. तेव्हा इथे कमळी म्हणते, आणि काका त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, असू दे, आम्ही काम करू आणि इथे परीक्षेचे सगळे पैसे भरू. तुम्ही उगाच आता काही बोलू नका, उगाच इथे वादाला विषय नको. तेव्हा अन्नपूर्णाने बोलणं ऐकलेलं असतं. अन्नपूर्णाला ही गोष्ट आवडत नाही. सवलतीमध्ये ते लोक आहेत, ते त्यांनी मेहनतीने परीक्षा आता देऊन त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली, त्यामुळे विनाकारण आपण त्यांच्याकडून त्यांचा अधिकार हा हिसकावून घेणं तिला मान्य नसतं. त्यामुळे अन्नपूर्णा आता कॉलेजमध्ये जाते. मॅनेजमेंटची ती आता इथे मीटिंग बोलावते आणि मॅनेजमेंटमधून, ट्रस्टीमधून इथे आता कामिनीला बाहेर काढलं जातं. शिष्यवृत्तीमध्ये असलेले विद्यार्थी, सवलतीमध्ये असलेले विद्यार्थी, त्यांना तुम्ही काम करायला लावलंत. अभ्यास करायचं सोडून ते बिचारे केटरिंगचं काम करत होते. का, तर पैसे भरून परीक्षा देता यावी म्हणून. तुम्ही त्यांच्यावरती किती अन्याय केला हे तुम्हाला माहिती नाही आहे. आणि अन्नपूर्णा कॉलेजमध्ये हे सहन केलं जाणार नाही. ती मुलं तिथे केटरिंगचं काम करत होती, त्याचा मला राग आलेला नाही आहे. काम हे काम असतं, छोटं किंवा मोठं नसतं. पण आज त्यांच्या परीक्षा आलेल्या आहेत. जर सवलतीमध्ये असतानासुद्धा त्यांना असं काम करावं लागतं आहे, तर मग कॉलेजचा काय उपयोग. त्यांचा इतका वेळ वाया गेला. 3 दिवस त्यांचा अभ्यास कमी झाला असेल आणि त्यामुळे कामिनी, आत्ताच्या आत्ता ट्रस्टीमधून मी तुला काढून टाकते, मॅनेजमेंटमध्ये तुला जागा नाही, असं म्हणून अन्नपूर्णा कामिनीला कॉलेजमधून, ट्रस्टीमधून कायमस्वरूपी हकलून देते. आणि ज्या मुलांकडून आता सवलतीमध्ये असतानासुद्धा त्यांच्याकडून फीचे पैसे घेतलेले असतात, सर्व मुलांना तेवढे तेवढे पैसे हे आता परत करण्यात आलेले असतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो, जरी पण इथे अन्नपूर्णा कमळीवरती रागवली असली, तरीसुद्धा अन्नपूर्णा कमळीबरोबरच कुठल्याही सवलतीच्या विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांवरती अजिबात अन्याय होऊ देत नाही. ती सगळ्यांच्या मदतीला धावून येतच असते.